तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर आपल्या कोकणच्या सिरीजमधला आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे। तुम्ही लास्ट 2 व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की कोकणामध्ये दाखल झाल्यापासून आम्ही कसं एन्जॉय करत आहे। तर पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही आंबे आणायला गेलो होतो, तसंच या व्हिडिओमध्ये सुद्धा आंबे आणायला चाललो आहोत, पण यावेळेला आमच्यासोबत झिला आम्ही घेतलेलं आहे आणि आमचे पार्टनरसुद्धा यावेळेला चेंज आहेत। तर लास्ट टाईम आमचे नमू भाऊ होते आणि त्याच्यानंतर देवा होता आणि बंटी होता, दीप्या आणि मी। तर यावेळेला दीप्या आणि मी आणि आमच्यासोबत अजून सिद्धू भाऊ आणि वैभव भाऊसुद्धा जोडले गेले। तर यावेळेला आम्ही झिला घेतला आहे कारण लास्ट टाईम कॅच पकडून झेलून आंबे काढले होते। तर झेलून आंबे काढलेल्याचा एक तोटा असा आहे की तुम्ही जेव्हा वरतून आंबा टाकता आणि खाली झेल पकडता त्या आंब्याला थोड्या प्रमाणात मार लागतो आणि जर आंबे आडीला ठेवलेत ना तर त्याला काळे डाग पडतात आणि आंबा खराब होतो। त्यामुळे झिला आणि झिला सोबत पिशवी ज्याला दोरी असेल आणि त्या पिशवीमध्ये आंबे सोडून त्या दोरीने ते खालती सोडता येतील। तर असं पूर्ण नियोजन करून आज आम्ही पुन्हा एकदा जंगलात आलो होतो। तर लास्ट टाईम जे आंबे नेले होते ना ते आडीला लावल्यानंतर काही जे आंबे आहेत ना ते काळे झाले होते कारण तो आंबा बऱ्या प्रमाणात तयार नव्हता झाला। तर आम्ही यावेळेला ठरवलं होतं की जे पण आंबे तयार असतील किंवा ज्या झाडावरती आंबा पिकलेला भेटेल ना तर त्याच झाडावरतून आंबे तोडायचे। लास्ट टाईम आम्ही जिथून आंबे नेले होते ना त्याच्याच थोडं पुढे आम्ही आंबे शोधत होतो आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने आम्हाला हा एक स्पॉट भेटला जिथे आम्हाला खालती पिकलेले आंबे पडलेले भेटले आणि ते खाल्ल्यानंतर त्याची टेस्टसुद्धा चांगली होती आणि फ्रेश असे पडलेले। कारण वरतून आंबा खालती पडल्यानंतर जर त्याला चीक जो आहे ना आंब्याचा तो जर ओला दिसत असेल ना तर समजायचं की आंबा हा फ्रेश पडलेला आहे। तर काही आंबे पडून बरेच दिवस झालेला असतो तो चीक जो आहे ना तो पूर्ण सुकून जातात। तर तसे आंबे खाणं शक्यतो टाळायचे कारण जंगलामध्ये साप वगैरे किंवा इतर प्राणी वगैरे फिरत असतात। तर एवढे सारे आंबे सुरुवातीला दीपेश आणि मी चढलो होतो, त्यानंतर सिद्धेश आलेला। तर असं आम्ही तिघं मिळून एवढे आंबे काढले होते कारण आंब्याची साईज छोटी होती पण आंबा टेस्टला एकदम ऑसम होता। आणि हे जे झाड आहे ना थोडं रिस्की होतं चढायला कारण खालच्या बाजूला ना ओढा होता आणि बरोबर ओढ्याच्या बरोबर जी बे आहे ना तर त्यालाच बरोबर त्या काठावरतीच हा आंब्याचं झाड होता। तर एवढे सारे आंबे आम्ही उतरवले होते। तर ऑलमोस्ट 200 ते 250 आंबा आम्ही काढला होता आणि आता सर्वजण सोबत आहे म्हटल्यानंतर वाटणीसुद्धा इक्वल झाली पाहिजे। तर प्रत्येकाला 50-50 आंबे वाटायला आले होते। तर ऊन झाल्यामुळे आम्ही पटापट आमचे बोचके बांधले आणि ते डोक्यावर घेऊन आमच्या घराच्या दिशेने निघालो। येताना वरती काहीच वाटत नाही कारण हातामध्ये काही वजन असतं, पण जाताना असं पूर्ण आंब्याचं ओझं कंबरेत भरताना कारण पूर्ण वळणाचा रस्ता आहेच पण रहदारी कमी असल्यामुळे ना जी झाडे आहेत ना ते झाडं पूर्ण असे वाटेवरती आलेत आणि ते वाकून वगैरे जायला लागतात। डोक्यावरती ओझं आणि परत वाकत चालायचं म्हणजे पूर्ण अवघड परिस्थिती होती। पण काय आहे ना किती त्रास झाला ना तरी गावाकडे आलो म्हटल्यानंतर गाव पण एन्जॉय केलं पाहिजे तरच गावाला येऊन फायदा। तर इकडे आम्ही गावाला आलो ना की कुठे जास्त बाहेर फिरत नाही, म्हणजे जे टुरिस्ट प्लेस आहेत तिकडे न जाता आमच्या एरियामध्ये काय एन्जॉय करता येईल, गावाकडे आमच्या गावामध्ये काय एन्जॉय करता येईल ना तर ते मोस्ट ऑफ टाईम आम्ही ते प्रेफर करतो। जसं की सर्व आम्ही एकत्र आलो की इकडे जंगलात जायचं, इकडे फिरायचं जरा, किंवा आमच्या इथे ना सुती बंदर आहे, तो खाडीपट्टा आहे, तर तिथेसुद्धा आम्ही जातो एन्जॉय करायला। तर फायनली डोंगर उतरून जो आहे ना तर आम्ही असं सपाट जी जागा आहे ना तर त्या जागेवरती पोहोचलो होतो। तर इकडे आमचे चेहरे पाहू शकता, पूर्ण वरतून खाली येईपर्यंत एकदम जो ओझा आहे ना तो कमरेत चांगलाच बसला होता आणि एकदम हालत बेकार झाली होती। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार।
तर पुन्हा भेटूया कोकणच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. आणि कोकणातले आंबे, कोकणातली फळं खायला विसरू नका. धन्यवाद.